नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन आलो आहे। बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींनी जे आहे मेसेज केलेले होते की सर आम्हाला जून जुलैचे पैसे आलेले नाहीत। तर काही लाडक्या बहिणींना 12वा आणि 13वा हप्ता सुरळीत आला होता, पण ऑगस्टचे पैसे मात्र आलेले नाहीत। आता या लाडक्या बहिणींचं असं म्हणणं आहे की सर आमचं जो फॉर्म आहे तो पात्र आहे, आम्ही पात्र यादीत असताना देखील आमचे पैसे का आले नाहीत। तर याचं आता कारण जे आहे ते समोर आलेलं आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर कारण देणार आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत त्या लाडक्या बहिणी अपात्र का होत आहेत, सोबतच काही महत्त्वाचे अपडेट आहेत त्या देखील मी तुम्हाला आता सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, 11 आणि 12 तारखेला पैसे वाटप चालू झाले होते, ठीक आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहेत पैसे जमा झाले, पण त्यानंतर 13, 14, 15 आणि 16 आता या 4 दिवस जे आहे पैसे वाटप थांबवण्यात आलं। 13 आणि 14ला आपण समजू शकतो, कारण की 13 आणि 14ला जे आहे ते हॉलिडे होता, ठीक आहे, बँक हॉलिडे असल्यामुळे इथे पैसे वाटप झाले नाही। पण 15 आणि 16 या 2 दिवशी देखील पैसे वाटप झालेले नाहीत। जर बघा, आमच्याकडे जी माहिती आलेली आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे, 15 आणि 16ला तर पैसे जमा झाले नाहीत, परंतु अजून काही जर महिलांच्या खात्यात 15 आणि 16 तारखेला जर पैसे जमा झालेले असतील तर आम्हाला नक्की कळवा, ज्याचा फायदा अजून लाडक्या बहिणींना होईल। आता हप्ता जो आहे तो का होल्डवर गेलेला आहे, का पैसे आपले थांबवण्यात आलेले आहेत, याचं कारण जे आहे ते मात्र समोर आलेलं आहे। आता हे कारण जाणून घ्या, त्यासाठी व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी सांगणार आहे की बघा, अपात्रतेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे, ती अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यात सध्या किती महिला ज्या आहेत अपात्र झालेल्या आहेत याचा देखील मी तुमच्यासाठी जी बातमी आहे ती घेऊन आलेलो आहे। चला सुरुवात करूया। तर बघा, मराठवाड्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात फसवे अर्ज सापडले आहेत। वयाच्या मर्यादेचा भंग आणि एकाच घरातील अनेक लाभार्थी यामुळे 1,24,937 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत। आणि ज्यांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यांना इथून पुढे पैसे येणार नाहीत, ठीक आहे। आता आपण बघूयात कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज बाद झालेले आहेत। बघा, सुरुवातीला आपण संभाजीनगर पासून सुरुवात करूया। एकूण अर्ज किती होते, तर 20,069 अर्जांची पडताळणी करण्यात आली। त्यामध्ये पात्र किती झाले, 15,206, अपात्र 4,863 जे अर्ज आहेत ते संभाजीनगरमधून अपात्र झालेले आहेत। पुढे बघा, लातूर जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती तपासण्यात आले, 13,865, पात्र किती झाले, 9,204 आणि अपात्र जे आहेत 4,661 एवढे अर्ज जे आहेत अपात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यामधून। पुढे बघा, आता जालन्यामध्ये जे आहेत एकूण अर्ज किती तपासण्यात आले, 22,233, त्यापैकी पात्र जे आहेत ते 6,000 आहेत आणि बघा अपात्र जे आहेत ते 16,000। ही संख्या फारच मोठी आहे। जालना जिल्ह्यात जवळजवळ 16,223 अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। त्यापुढे बघा, बीड जिल्हा येतो, एकूण अर्ज किती, 23,688, पात्र 18,251 आणि अपात्र जे आहेत 5,437। त्या पुढचा जिल्हा येतो बघा धाराशिव मध्ये टोटल अर्ज झाले बघा 12,293 अर्जांची तपासणी करण्यात आली। त्यामध्ये पात्र जे आहेत 8,138 आणि अपात्र जे आहेत 4,155। त्याच्या पुढे बघा, त्यानंतर हिंगोली जिल्हा येतो, हिंगोली जिल्ह्यामध्ये 11,503 अर्जांची तपासणी झाली। त्यामध्ये जे आहेत पात्र ठरलेले आहेत 7,000 आणि अपात्र जे ठरलेले आहेत ते 4,497। त्याच्या पुढचा जिल्हा येतो नांदेड जिल्ह्यामध्ये बघा, एकूण अर्ज किती तपासण्यात आले, 23,270, त्यामध्ये पात्र जे आहेत 15,165 आणि अपात्र जे आहेत 8,105। तर बघा, इथे जालना जिल्ह्यात 16,000 तर नांदेडमध्ये 8,000 जे अर्ज आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत। बघा, ही फार महत्त्वाची बातमी आहे। पुढे बघा, जिल्हा येतो परभणी, त्यामध्ये 16,000 जे आहेत अर्जांची तपासणी झाली। 16,000 पैकी 14,000 जे आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत, तर 2,387 अर्ज जे आहेत ते अपात्र करण्यात आलेले आहेत। आता हा सगळा आकडा किती होतो, तर 1.25 लाखाचा आकडा होतो। हा 1.25 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। तर यामध्ये 8 जिल्ह्यांमध्ये ही फक्त पडताळणी झालेली आहे। किती, फक्त 8 जिल्हे। अजून मग आता जे सगळ्यात महत्त्वाचं कारण जे होतं की मी तुम्हाला काय म्हणालो की आपले पैसे का होल्डवर ठेवलेले आहेत सरकारने,
तर सरकारने पैसे होल्ड यासाठी ठेवलेले आहेत की पडताळणी प्रोसेस अजूनही चालू आहे. ठीक आहे. हा तर फक्त 8 जिल्ह्यांचा डेटा आहे. 8 जिल्ह्यांमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र होत आहे, तर विचार करा ज्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पडताळणी कंप्लीट होईल, त्यावेळेस शासनाकडे जो डेटा जाणार आहे तो तब्बल जवळजवळ मी तुम्हाला सांगतो 20 ते 25 लाख महिलांचा डेटा जो आहे शासनाकडे जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला काय झालेलं आहे तर 26 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत. ठीक आहे. पहिलेच आता ही तर काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की 26 लाख जे आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. पण पडताळणी प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअसली चालू आहे आणि त्यातून आता एक मोठा आकडा समोर येणार आहे. अजून 20 ते 25 लाख महिला ज्या आहेत अपात्र होणार आहेत. आता हे अपात्र होण्यामागे नेमके कारण काय आहेत आणि मग या पडताळणी प्रोसेसमध्ये